महिन्यातून एकदा खवाना, वर्षभर सांगणार माझ्या पोरानं खवानला विठाला. आणली दोरी, घेतलं पाठीवर. कोणाला? बायकोला. आणि बायको काय लहान आहे काय महाराज? आता नवरे झालेत आशे आणि बायका झाल्यात आशा. ही आता कंडिशन आहे. घेतलं पाठीवर, पण चालून चालून पुंडलिक कुठपर्यंत चालणार आहे महाराज? एक कोस गेला की म्हणला आता काही खरं नाही, तू जर नाही उतरलीस तर मग इथंच माती करावं लागेल म्हणला. पुंडलिकानं म्हणला आता काहीच नाही, म्हणला आपण इथंच आराम करूत. मला जाऊ दे, मला दिंडी गेली तर गेली, आपली काशी इथंच नाही तर आपलं जीवन राहणारच नाही म्हणला. राहिले पण योगायोग असं बघा ना, हे तो जोडी संत पाय. म्हणजे एखाद्या वेळेस आयुष्य म्हणते उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणजे संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. एखाद्या वेळेस आयुष्यामध्ये संताची भेट झाली तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होतं विठाला. नेमकं कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये पुंडलिकानं रात्र काढण्याचं ठरवलं. नेमकं आश्रमामध्ये गेल्यानंतर साधूच्या संगत बैसता साधूचे संगती कळो आले कमलापती स्वहिता कारणे संगती साधूची. म्हणजे एखाद्या वेळेस साधूची संगत घडली की आपल्या आयुष्याचं सार्थक होतं महाराज. कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये राहिले, पण पुंडलिकानं निरीक्षण केलं कुकुट स्वामीचं आणि कुकुट स्वामीनं निरीक्षण केलं पुंडलिकाचं. काय करतो काय नाही, नेमकं कशासाठी आला, नेमकं करायलाही सेवा काय. पण पुंडलिक बायकोचा पदर सोडणार, मायबाप एककडेच. महाराज म्हणतात ना, पुंडलिक पोळ्या खायला लागला आणि मायबापाला शिळ्या भाकरी द्यायला लागला. बरोबर तसंच पुंडलिक करायला लागला. मायबापाला द्यायचं काय द्यावं वाटलं ते शिळ्या उरलेल्या आणि आपण मस्त नवरा बायकोनं खायचं. हे बघितलं कुकुट स्वामीनं. कुकुट स्वामीला राग आला. पण पुंडलिकानं निरीक्षण केल्यानंतर सकाळी उठून बघितल्यानंतर प्रत्यक्ष देवी देवता त्यांच्या अंगणामध्ये अंगण स्वच्छ चतुर्भुज करण्यासाठी आले महाराज. पुंडलिकाला प्रश्न केला, आपण तीर्थयात्रेला निघालो, पण तीर्थयात्रेला जाऊन आपल्याला देव भेटते का नाही, की पण प्रत्यक्ष कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये देवता यायलीत. म्हटलं विचार काय. कुकुट स्वामीला दंडवत घातलं, देवा नेमकं कारण काय आहे? काहीच नाही म्हणला. आयुष्यामध्ये जगत असताना देवदेव करा, पण पहिल्यांदा मातृपितृ याला मात्र पुण्य द्या विठाला. एका मूर्तिकारानं देवाला विचारलं, देवा का रे म्हणला, आम्ही ज्या मूर्त्या बनवतो आम्ही मूर्त्या विकतो आणि तू पण मूर्त्या बनवतोस मृत्यू लोकावर पाठवतोस, पण आम्ही विकलेल्या मूर्त्या एकमेकामध्ये वाद कधीच घालत नाहीत, पण तू मूर्त्या बनवलेल्या प्रत्येक जण भांडणच करत राहतात म्हणला. काय म्हणला, तू ज्या मूर्त्या बनवलास त्याच्या सगळ्या भांडणं व्हालेत, वादावाद व्हालेत. मला ह्याचं कारण पण एवढी लाजीरवाणी गोष्ट वाटते, आम्ही मूर्त्या बनवताना त्या मूर्ती पुढे आम्ही स्वतः नतमस्तक होतो, पण तू ज्या बनवलेल्या मूर्त्या आहेत त्याच्या पुढे आम्ही कधीच नतमस्तक होत नाहीत. म्हणजे आपण भगवंताला अगोदर शरण जाण्यापेक्षा पहिल्यांदा माय बापाला शरण जा, आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहत नाही विठाला. माय बाप केवळ काशीला जायची गरज नाही महाराज.
देवता घरी असल्यावर आपल्याला जायची काय गरज आहे? पुंडलिकाला त्या दिवशी प्रकाश पडला. आपल्याला एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू संत कृपा दीपकू आपणाची सोज्वळ असे. म्हणजे एखाद्या संताची कृपा झाली की आयुष्यामध्ये बदल होतो. तसं कुकुट स्वामीने आशीर्वाद दिला, बाळा आयुष्याचं सार्थक करायचं असेल पहिल्यांदा आईवडिलाची सेवा कर. पुंडलिकानंद त्याच्या बायकोनं आईवडिलाच्या सेवेत तत्पर झाले. काशीला जाऊन आल्यानंतर पंढरपुरामध्ये स्थायिक झाले. देव परमात्मा रुक्मिणीच्या शोधासाठी निघाल्यानंतर प्रत्यक्ष देवाला वाटलं की इथं पुंडलिक नावाचा भक्त आहे आणि प्रत्यक्ष पुंडलिकाच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष भगवंत गेले महाराज. द्वारात उभं टाकल्यानंतर कधीही लक्षात ठेवा, आपल्या घरी एखादा पाहुणा आला असेल किंवा कोणी वाटसरू जरी असेल, त्याला जेवण जरी घालता आलं नाही तरी कमीत कमी एक ग्लास पाणी द्यावा, तृप्त करावं. ते फळ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. विठाला द्वारामध्ये गेल्यानंतर रख्ख प्रकाश पडला. प्रत्यक्ष पुंडलिकानं देवाला पाहिलं, पण देवाला दर्शनाला जाण्याच्या अगोदर पुंडलिक आई वडिलाच्या सेवेमध्ये तत्पर होते महाराज. देवाला दंडवत घातला, देवा मी सध्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे, पण पाहुणा आल्यानंतर बसायला काहीतरी द्यावं, पाणी द्यावं, हे पद्धत आहे महाराज. नेमकं तुला बसण्यासाठी काय द्यावं हे विचार केला. सोबत वीट होती महाराज. वीट अशी भरकून देवाच्या दिशेनं फेकली. देवा माझी सेवा होईपर्यंत तुम्ही इथंच उभं टाका. देव उभं टाकले. पुंडलिकाची सेवा संपली. पुंडलिकानं दंडवत घातलं देवाला, देवा मला माफ करा, माझ्या आईवडिलाच्या सेवेमध्ये आल्यामुळं तुम्ही मला खंडन पडू न देता आईवडिलाची सेवा करावी लागली, म्हणून तुमच्या दर्शनासाठी मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. देव प्रसन्न झाले. पुंडलिका तुझ्यासारखा भक्त आईवडिलाची सेवा करणारा कोण आहे रे म्हणले. मला काहीतरी देण्याची इच्छा आहे, काहीतरी माग. पण पुंडलिकानं मागितलं फक्त परोपकारासाठी जगावं. निवृत्ती दादानी ज्ञानदेवाला विचारलं होतं, तुला शिष्यत्व जर घ्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बाळा. ज्ञाना आयुष्यामध्ये जन्म झाला तर कशासाठी झाला? तेव्हा ज्ञानदेवानी उत्तर दिलं, दादा माझा जन्म फक्त परोपकारासाठी झालाय. तसं पुंडलिकानं देवाला उत्तर दिलं, देवा मला आयुष्यात काही नको, मला फक्त आईवडिलाची सेवा घडू दे, तुझी भक्ती घडू दे. पण एक इच्छा आहे, जर या मृत्यू तलावर कोणाला जर संकट आले असेल तर ते संकट निवारण्यासाठी तू जसा उभा आहेस तसाच पंढरपुरामध्ये उभा राहा. विठाला त्या पुंडलिकासाठी देव आजही पुंडलिकासाठी आजही सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठावरी तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान. आजही युगे 28 विठेवरी उभा हा पांडुरंग आपली वाट पाहत तिथं उभा आहे. कितीही संकट मोठे येऊ द्या, त्या पांडुरंगाच्या चरणाशी लीन व्हा. तुमच्या आयुष्यातलं संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही. पण भाव ज्याच्या गाठी, भाव बळे आकळे एरविन आकळे. भाव पाहिजे तर सगळ्या गोष्टी साध्य होतात, पण आपली भक्ती तशी नसतेच महाराज. मग भक्ती असते तरी कशी? काही वेळेस विषयासाठी आपण भक्ती करतो महाराज. ज्यानं विषयासाठी भक्ती केली त्याचा वायाच गेला महाराज. विषय ओढी भुलले जीव कोणे याची करील किव. विषयाचे लोलिंगत. विषयामध्ये गेला की तो मेला. मग कोणते विषय राहू द्या, मग वाईट व्यसन राहू द्या, मग कोणाची निंदा करणं राहू द्या, मग शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं अशी इच्छा राहू द्या, मग गावातल्याचं वाटोळं व्हावं असे विषय राहू द्या, तरी आपलं वाटोळं होते महाराज. 4 मित्र लहानपणापासून मोठे झाले.
पण एका मित्राला सवय होती गांजा प्यायची. काय माहित आहे की नाही? पोरो कुठे आहेत? बाबुळगावचे पोरो गांजा माहित आहे की? येला मॅकडॉल हे काय ते ट्यूबर म्हणतात. महाराजाला कसं काय माहीत म्हणतात. पण हे ऐकून ऐकून माणूस जरा ग्रहण करत असते, त्याच्यामुळे एवढं माहिती असते. महाराज हे फक्त गांजा प्यायत होते. महाराज 4 जणांनी गांजा प्यायचे. गांजा दररोज प्यायचे, पण प्यायचे गावात नाही. गावाच्या बाहेर 1 किलोमीटर महादेवाचं मंदिर होतं. कशाचं? महादेवाचं मंदिर होतं. दररोज नित्यनेमानं जायचे, गांजा प्यायचे. पण एक दिवस सगळ्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पण सवय गेली नाही. महाराज एकामुळं चौघाला सवय लागली. एक दिवस उजळला, सगळेजण मंदिरामध्ये जाऊन बसले. फुल गांजा पेला. गांजा पेल्यानंतर एकमेकाला होसच नाही. महाराज मग एक त्याच्यातला चौघाला इशाना होता. म्हणला होय रे, म्हणला 1 किलोमीटर आपण दररोज चालून याल्या आणि महादेव बी गांजा पेत होता. म्हणला काय? म्हणला महादेव बी कोणत्या ग्रंथात नाही, कोणत्या शास्त्रात नाही महादेवानं कधी गांजा पेला. महादेवानं विष नावाचं हलाल पेलं होतं. महाराज समुद्र मंथनामध्ये निघालं होतं, कारण यदा कदाचित पृथ्वीवर पडलं तर पृथ्वी नष्ट होणार होती म्हणून पिलं होतं. ग्रहण करण्याची ताकद फक्त महादेवामध्ये होती, म्हणून महादेवानं पिलं. पण हे ऐकनात महादेवानं पहिले हे का पाप नाही म्हणले, काय नाही म्हणले, प्या म्हणले. पण तशा विषयामध्ये पडल्यावर स्वतःची बायको बी आपल्याला मारल्याशिवाय कमी करत नाही. महाराज एवढी मोठी शोकांती. चौघानं फुल दारू पेली. पण दुसरा एक शाना म्हणला काय करूत? मला आपल्याला दररोज याला लई पायानं बेजारी व्हाली, आपण हे मंदिरच गावात नेऊ. काय म्हणला? मंदिर, हे महादेवाचं मंदिरच गावात घेऊन जाऊत म्हणला. दुसऱ्याला वाटलं काय आयडिया केलास म्हणला, एवढा दिमाग इतके दिवस चालला नाही, आता बराच चालला. मला वा 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 मला सगळ्याला पटलं. फुल नशेत म्हणलं की हो. चौघानं 4 कोणत्याला झाले. काय म्हणले मग? ढकला. कशाला? मंदिराला ढकला. कुठं? गावात नाहीच. चौघा 4 बाजूने ढकलायला लागले. गावाच्या दिशेने निघाले. महाराज गावाच्या दिशेने निघाले. गावामध्ये कसं जाणार आहे मंदिर? मंदिर का हलणार आहे का महाराज? पण ढकलायले. 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले. बायकाला काळजी लागली. किती बेवडा असला तरी, किती गांजा पिणारा असला तरी बायकोला काळजी राहतेन राहायलाच पाहिजे. एकदा नवरा केला की आयुष्यात फक्त तेच एक आपला आहे, विठाला. असे तत्व असले पाहिजे. महाराज काय करावं? चौघ 4 बाजूने ढोकलायला लागले. 12 वाजले. सगळ्या बायकाने विचार केला, मित्र सगळ्या बायकाने विचार केला, आपला नवरा कुठं आहे आपल्याला माहीत आहे. 4 जणीनं बॅटऱ्या घेतल्या आणि कुठं निघाल्या? मंदिराच्या दिशेनं. पण जसं मंदिराच्या जवळ गेल्या तर काय दिसले? तसे बॅटऱ्यावरून बघल्यानं 4 चौघीचे मालक काय ढकलालेत? मंदिर. एकीनं म्हणलं हे सुधरतच नाहीत. एकीनं काढलं चप्पल. काय काढलं? चप्पल. आणि तिला नवरा ओळखू आला. लाल शर्ट घातला असेल, नाहीतर काही फाटकं शर्ट असेल, नाहीतर टी-शर्ट घातला असेल. म्हणली हे मोवाच मालक आहे, हे मोवाच मालक आहे. असं चप्पल काढून त्याच्या भाटकून घातलं पाठीत. घातल्या त्याला वाटलं बापा हिट पडली काय की मला दुसऱ्याला लगेच खुनवालाय. अरे मला हिट पडली, आता ढकल. काय म्हणला? ढकल म्हणला. वार वा म्हणजे ढकलाय लागलं की दुसऱ्याची बायकोनं बघलं की दुसऱ्याची पाठीत भात कुठे गेलं. महाराज त्यानं मला बरोबर आहे म्हणला, तुला कळालं मला, आता मात्र हिट मया पाठीत पडली, आता ढकला म्हणला. 4 बायका चौघाच्या पाठीत बद 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 मारू लागले. नशा उतरजेपर्यंत मारल्यावर कळालं की आपल्या बायका मारल्या. म्हणजे विषय ओढी भुलले जीव. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम करते, अपने पलों का दाम कर मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा
ते पेल्यावर नाचतात म्हणून कोणीच नाचत नाही आमचे चोपदार तर शांतच हातात हात. म्हणतात तुम्ही बघितलं असेल. पण ह्या वाईट व्यसनामुळे विषयामध्ये पडलात की आपल्याला मार भेटते. महाराज कोणी राहू द्या, आयुष्यामध्ये काही करा पण या विषयामध्ये गुंतू नका. मग या विषयामुळं आपण 15 मिनिटं हरिपाठ करतो आणि घरी घेतो, वर्षभर मंदिराकडे येत नाहीत महाराज. मग त्याच्यामुळं भक्ती आपल्याला पूर्णत्वाला येत नाही. आणि दुसरा जर विषय घेतला तर आपण संपत्तीसाठी भक्ती करतो महाराज. अज्ञानाची भक्ती इचिली संपत्ती तयाची चित्ती देव कैसा. एखाद्याच अज्ञान आपण भक्ती करतो पण फक्त संपत्तीसाठी, पैसा, देवाचं नाव करायचं आणि पैसा काढायचा. माग लय पाऊस पडला माहित आहे ना, लय पाऊस पडला. प्रत्येक गावामध्ये सोयाबीन गेले, ऊस गेले महाराज. आणि आमदारानं काय केलं, म्हणजे त्या शेतामध्ये गेले आणि धोतरवरी केले, पॅन्टवरी केले, सेल्फी काढल्या, फोटो काढल्या आणि फेसबुकला नाही तिथं दिल्या की शेतकऱ्याला 100% भरपाई देणार आहे म्हणून. किती जणाला भेटली 100%? कोणालाच नाही महाराज. त्याच्यामधले कमीत कमी 30% पैसे भेटले असतात. 10-15 हजार रुपये एका एकराला भेटले असतात, नाही तर त्याच्या वरी तर नाही भेटले. म्हणजे दाखवायला फक्त काय करायले, अज्ञानाचे पैसा जमा करायचा, फक्त पैसा काढून घ्यायचा आणि शेतकऱ्याला झिरो करायचं. विठाला पण काही सात्विक दृष्ट्या चांगले असणारे चांगलं कार्य करतात महाराज. शेतकऱ्याचा पुत्र राजूभैया नवगरे गरिबीमधून त्या पदाला गेला. पदाला जरी गेले असतील तरी कर्तृत्व त्यांना माहिती आहे की गरिबीची जाण आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीत कोणतंही कारण राहू द्या, एका फोनवर नाही येणं गेलं तर मग म्हणा महाराज. म्हणजे ही ताकद आहे कशाची, गरिबाची महाराज. विठाला आणि सगळ्यात मोठं भक्तीमध्ये अडथळा निर्माण करणारे दांभिक भक्ती असते महाराज. जैसा मृत शृंगारीला गाढव तीर्थी नाहणीला आणि कडू दुधिया माखीला गुळ जैसा. एखादा कडू दुधाचा भोपळा घ्या त्याला गुळानं माखा, ते गोड होणार आहे का? अजिबात नाही. म्हणजे गुळ माकून या ठेवीला दगड वरी दिशे लोका भलाचारी. एखाद्या दगडाला गुळ लावा, ते दगड काही गुळ होत नाही महाराज. आणि त्या दगडाला खालं की आपले दात पडल्याशिवाय राहत नाहीत. तसं दंबे करू भक्ती सोंग दावी जना अंतरी भावना. म्हणजे अशा जर भक्ती आपण केला तर आपल्या आयुष्यामध्ये साध्य काही होत नाही. पण विचार जर केला, भक्त प्रल्हादाची आई कयादू मातेनं अखंड संताच्या चिंतनात राहून नामचिंतन देवाचं घडलं. परिणाम एवढा गोड झाला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. म्हणजे भक्त प्रल्हाद जन्माला आले. त्या प्रल्हादानं एवढी भक्ती केली, प्रत्यक्ष देवाने त्यांना कडवर घेतलं. का? जन भक्ती नित्यनेमानं केली ते देवाचा पुतळा झाला अभंगाच्या प्रथम चरणात. जाने भक्तीचा जीवा
नाचना गेलेत, काय तमाशा नाही, पण विठ्ठलाचं नामचिंतन केलं आणि एखाद्याचं कौतुक करायचं असेल तर आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. शेजाऱ्याचा मुलगा लागला तर आपल्या अंतकरणामध्ये आनंद झाला पाहिजे. जेव्हा आपण परोपकारासाठी तयार होताल, म्हणजे दुसऱ्याच्या पदरात चांगलं पडावं ज्या दिवशी इच्छा होईल, त्या दिवशी 100% आपल्या पदरात चांगलं पडल्याशिवाय राहत नाही. विठाला जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ज्यानं भक्ती जाणली, ज्यानं नित्यनेमानं भक्ती केली, त्याच्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या महाराज. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेमानं भक्ती करा, आपला जिव्हाळा असला पाहिजे. अहो हे तो सोडा, राजादी राजाने नित्यनेमानं देवाची पूजा केली, सगळं साध्य केलं महाराज. राजमाता जिजाऊला सगळ्या गोष्टी होत्या, पण कुठंतरी महाराष्ट्रामध्ये या जनतेवर अत्याचार होता, हा सहन होत नव्हता. राजमाता जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर होत्या महाराज. 7 महिन्याच्या गरोदर असताना शहाजी राजांना प्रश्न पडला, आपल्याला आदिलशाहीमध्ये जायचं, आता काय करावं, राजमाताला ठेवावं कुठं, प्रश्न पडला. पण समोर देवाचं वास्तव्य असलेला किल्ला डोळ्यासमोर आला. तो म्हणजे कोणता पोरो, कोणता? हा, कोणता? रायगड का जंजिरा? शिवनेरी. चहू बाजूनं वास्तव्य असलेला शिवनेरी किल्ला. त्या शिवनेरी किल्ल्यावर देवाचं वास्तव्य म्हणजे शिवाई मातेचं मंदिर होतं. राजमाताला ठेवलं, पण 7 महिन्याच्या गरोदर असताना सेवेसाठी लक्ष्मीबाई नावाची दासी ठेवली महाराज. दासी ठेवली. आदिलशाहीमध्ये रूढ झाले शहाजीराजे. नित्यनेमानं राजमाता उठायच्या आणि शिवाई मातेच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करायच्या, देवाचं नामचिंतन करायच्या नित्यनेमानं. पण अंतकरणात एकच ध्यास होता, एकच चिंतन होतं की या जडजीवाचा उद्धार, जडजीवाला संकट यायले, अत्याचार व्हायलेत, याचा सांभाळ करणारा कोणीतरी माझ्या जन्माला आला पाहिजे, माझ्या पोटाशी आला पाहिजे. विचार स्वतःसाठी कधीच केला नाही, फक्त आपल्यासाठी केला. एके दिवशी राजमाता उठल्या, शिवाई मातेच्या मंदिरात जाऊन बसल्या. देवाची पूजा, देवाचं नामचिंतन चालू आहे. तेवढ्यात हेर धावत आले. मासा ताडकने उठल्या, हेरकड धावत आला. हेर बोला, झालं काय? हेर बोलू लागले, मासा भर दिवसा 7 दिवसापूर्वी मुलीचं लग्न झालं होतं, सुलतानाने कट करून उचलून नेलं, तिच्यावर अत्याचार केला. महाराष्ट्राची माती ना माती रडू लागली, पण तिला वाचवण्यासाठी कोणी आलं नाही. राजमाता जिजाऊ कडाडल्या, दरवाजाच्या दिशेने धावत निघाल्या, पण लक्ष्मीबाई आडवाली. मासा, अहो जाताय कुठे? तुम्हाला असं जाता येत नाही. अगं तुला दिसत नाही का, भर दिवसा अत्याचार होतोय, सगळं ठीक आहे, पण तुम्ही 7 महिन्याची गरोदर आहेत, असे जाता येत नाही. शांत बसल्या, काय करावं सुचत नाही. एक दिवस गेला, दुसरा दिवस उजळला. परत शिवाईच्या मंदिरात नित्यनेमानं देवीची आराधना करायला, देवीचं नामचिंतन चालू आहे. परत दुसऱ्या दिवशी हेर धावत आले. मासा हाक मारली, मासा ताडकने उठल्या. आज झालं काय? हेर बोला, हेर झालं काय? बोला. हेर बोलू लागले, मासा तुमचे भाऊ लखोजी राजे आणि तुमचे 2 भाचे त्या सुलतानाने कट केलं, त्याला शिरच्छेद केलं, ते मरण पावले. क्षणामध्ये माहेर नाहीस झालं तर माणसाला खूप दुःख होतंय महाराज. आपल्या भावाला जरासं जर झालं, कसाही राहू द्या, तर आपल्या अंतकरणामध्ये त्रास होतो. पण काय वेळेस असं झालं महाराज, महामार्ग समृद्धी गेले आणि पैसाच्या पैसा आला महाराज. त्या पैशामुळं प्रेम करणारी बहीण बी आपल्या भावावर उलटली, त्याचं शर्ट कॉलर धरून कोर्टापणी खेचून गेली महाराज. म्हणजे द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग. द्रव्य झालं की भांडणं 100%. मग भाऊ असो किंवा बहीण भाऊ असो किंवा शेजारी असो. विठाला काय करावं सुचत नाही. राजमातानं अन्न सोडून दिलं, पाणी सोडून दिलं, जेवण नाही, काही नाही, काय करावं. एकतर बाहेर जाता येत नाही. 7 महिन्याच्या गरोदर विचार केला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3रा दिवस उजळला. लक्ष्मीबाईला वाटलं आता जर राजमातानं जेवण नाही केलं तर बाळ
राहणार नाही. काय करावं? राजमाताच्या विनंत्या करू लागल्या, मासा असं नाही चालत, जेवण करा, असं नाही चालत. असं जर केलं तर हे बाळ वाचणार नाही. तुम्ही काहीतरी जेवण करा. पण 7व्या महिन्यात कुठंतरी ढोवाळे जेवण लावले म्हणून असं तरी बोलून जेवण करतील वाटलं. त्यावेळेस लक्ष्मीबाई बोलू लागल्या, मासा अहो तुम्हाला डोहाळे कसे लागत नाहीत, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या हो, या मुलाला वाचवायचंय, काहीतरी खाऊन घ्या. मासा शांत, काही बोलत नाहीत. 3रा दिवस उजळला. परत हेर धावत आले, हाक मारली, मासा मासा ताडकण्या उठल्या. 3 दिवसाच्या उपाशी असून मासा ताडकण्या उठल्या. हेरकड धावत गेले. हेर 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 झालं काय? बोला बोला बोला, हेर झालं काय? हेर बोलू लागले, मासा भोसले घराण्याची सून भर दिवसा उचलून नेली, घरची सून उचलून नेली. लाल बुंद डोळे झाले, पायाखालची माती सरकली, काय करावं सुचत नाही. लक्ष्मीबाईला प्रश्न केला, लक्ष्मीबाई तुम्ही म्हणताय ना डोहाळे लागले नाही कसे? मग लागले डोहाळे, असे लागले असं वाटतं उठावं, लखलखती तलवार घ्यावी हातामध्ये आणि जाऊन त्याचा शिरछेद करावा. हे डोहाळे लागले. ताडकण्या उठल्या, शिवाई मातेच्या मंदिराकडे गेल्या. माते पुढे जागर म्हणला, काग म्हणले तुला कसं समजत नाही? एवढा भर दिवसा अत्याचार होतोय, कुठे झोपली तू? एवढा अत्याचार दिसत नाही का तुला? ते लोक म्हणतात देव नाही, हेच कर आहे का? जागर म्हणला, जुलुम हाहाकार मातला धावून तू ये, जागी हो आई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग, प्राण कंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा, पुत्र असा दे, जाग आई धाव शिवाई. जन्माशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, रण धुरंधर वंश शिवाचा पुत्र मला दे, जाग आई धाव शिवाई. जागर म्हणला, आईच्या नामाचं चिंतन एवढं झालं, परिणाम एवढा गोड झाला. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवराय जन्माला आले. ओ बाबाचा बाबा, शिवबाबा, ओ बाबाचा